जिल्हा परिषदेसमोर लाल गडद साड्या परिधान करून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी प्रचंड थाळीनाद केला। यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिसरातील दुकानदार दुचाकीस्वारांना कांटाळ्या बसल्या। वैतागलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद करून प्रशासनाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले। कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे। आत्ता जो हा मोर्चा काढलेला आहे तो THR जो आहे लाभार्थ्यांना देण्यात येणारा टेक होम रेशन जो धान्य THR येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा येतो आणि तो निकृष्ट दर्जाचा येत असताना त्या लाभार्थ्यांच्या पालकाचं फेस रेकग्नेशन करून घ्यायचे, त्याचा फोटो काढायचा, त्याचा OTP घ्यायचा, हे काम अंगणवाडी सेविकाला दिलं आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका संतप्त झालेल्या आहेत, कारण पालक हे वेळेवर भेटत नाही। संध्याकाळी भेटतात, कधी सकाळी भेटतात। अंगणवाडीच्या सेविका सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत काम करतात। मूळ अंगणवाडी सेविकेचा जो पाया आहे पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना द्यायचं, ते पूर्णपणे त्यामध्ये त्यांना वेळच मिळत नसतो। ही एक त्यांच्यावर मुलांना आणण्याची बाब झालेली आहे आणि अंगणवाडी सेविका त्याला पर्याय नाही। सरकार एकच सांगतं की FRS करा, FRS करा। FRS करत असताना की काही लोकांचे आधार कार्डचे नंबर बदलले जातात, बँक अकाउंटचा नंबर बदलला जातो, त्याला KYC व्यवस्थित होत नाही। पालक म्हणतात तुम्ही THR जर खराब देता तर आमचा दर महिन्याला FRS कशाला करता, आम्ही तुम्हाला देणार नाही। अंगणवाडी सेविकेला वाटतं तसं पालक बोलतात, हे अंगणवाडी सेविका सहन करणार नाही। त्यामुळं आमचं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की FRS कुठल्याही परिस्थितीत बंद झालं पाहिजे।